पेरणी करून 20-25 दिवस झाले तरी देखील मका काय चांगलं उतरस नाव घेत नव्हती आणि जिथं जिथं उतरली तिथं आपलं झापूक झुपूक झापूक झुपूक उतरली। शेवटी वैतागून घरच्यांनी हातामध्ये टोकन यंत्र दिलं आणि सांगितलं की भाऊ जा, जिथं जिथं मका उतरली नाही तिथे तिथनं पुन्हा एकदा टोकन यंत्रांनी बी टाका। मग मी पण मागा हटतोय वय, हातामध्ये टोकन यंत्र घेतलं आणि पुन्हा एकदा झापूक झुपूक बी टाकायला सुरुवात केली। ते म्हणतात ना, दवाच्या पाण्यावरती जमीन पिकवणारी जात म्हणजे शेतकऱ्याची जात। खरंच आहे ते। परिस्थिती किती बिकट असली तरी शेतकरी काही मागं हटत नाही आणि आपण पण नाही। असं व्हिडिओमध्ये बोलताना छान वाटतं, परंतु काम करताना खरंच फाटत होती बरं का। कारण अख्खं 2 एकर टोबायचं होतं आणि बऱ्याच ठिकाणी डुकरांनी काही खाल्लं होतं तर काही ठिकाणी उगवलंच नव्हतं। दुपार झाली होती, खूप ऊन पडलं होतं, परंतु शेवटी टोबून झालंच। आता मला वाटलं की आता माझी सुट्टी झाली आणि आनंदाने मी घरी जाण्याच्या तयारीतच होतो, तेवढ्यात घरच्यांनी सांगितलं की नाही, आता ते तुला पाणी भरून घ्यावं लागेल, नाहीतर पक्षी पुन्हा एकदा दाणे उचलतील आणि पुन्हा उतार हा कमीच होईल। मग काय, घेतलं आपलं शस्त्र, खोरं आणि तहान लागली तर पाणी बॉटल आणि निघालो पाणी भरण्यासाठी। एकदाची केली चालू मोटर आणि पाणी भरायला सुरुवात केली, परंतु माझ्याकडून 2 ते 3 ठिकाणी लक्ष नसल्यामुळे फुटलं आणि घरचे मला म्हटले, भाऊ होतंय तर बघ, नाही तर मोटर बंद कर। पण मी पण त्यांना म्हटलं झुकेगा नाही साला आणि पाणी भरायचं चालूच ठेवलं। अजून खूप सारं पाणी भरायचं बाकी आहे, त्यामुळे आता पाणी भरतो, नाही तर संध्याकाळी जेवणाची परत तारांबळ व्हायची। पुन्हा भेटण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। बाय।